काल मी शेतात गेले होते तिथं मला या शेरण्याचा या सापडा मी ती शेरण्या घेऊन आले आणि तिची तुम्हाला मी भाजी करून दाखवली. मी ना शेतातून शेरण्या आणल्या होत्या आणि त्या घरी आणल्या भिजू घातल्या पाण्यात रातभर. मग त्या भिजू कम घातल्या त्याचा कडूपणा जातो म्हणून भिजू घात शेरण्या आता धुवून घेतल्या आता त्याच्या व्यवस्थित फोडी करून घ्यायच्या. शेरण्या अशा फोडी करून घेतल्या साऱ्या मध्यम आकाराचे 2-3 कांदे घेतले तर आता ते तारेला लावून कांदे चुलीत भाजून घ्यायचे. आता आहे ना काळ्या मसाल्याचं वाटण भाजून घेते ती आणि काय बिन तेलाची भाजून घ्यायची. भाजली आता काढून घेते खाली. खोबऱ्याचे 2-3 तुकडे घेतले आता तेल टाकून भाजून घ्यायचे. खोबरं भाजलंय आता त्याच्या संग धने भाजून घ्यायचे. धने भाजून झाले आता काढून घेते. तेलात थोड्या मिरच्या भाजून घ्यायच्या. मिरच्या आता चांगल्या भाजून घेतल्या आता खाली काढून घेते. अर्धी वाटी शेंगदाणे घेतले ते पण भाजून घेते. शेंगदाणे चांगले लाल भाजून घेतले आता काढून घेते. आता हे हारात घातलेले कांदे आता वर परतून घ्यायचे पुन्हा. कांदा चांगला परतून घेतलाय आता काढून घेते. कढई ठेवून घेते. एक उभं त्याच्यात तेल टाकून घेते. आता कापलेल्या शेरण्या आता तेलात परतून घेते. त्याच्यात मीठ टाकून घेते. थोडीशी हळद टाकून घेते. एक तांब्याभर पाणी टाकून शेरण्या शिजवून घेते. अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ त्याच्यात टाकून घेते. भाजलेलं वाटाणा आता सारं पाटे वाटून घेते. ते वाटण सारं पाणी घालून थोडं वाटून घ्यायचं. हावरी काय आता बारीक वाटून घेतली आता खाली काढून घेते. हावरी काय वाटून घेतली आता हे सगळं जे भाजलेलं वाटाणा सारं एकत्र वाटून घेते. वाटण सगळं पाणी घालून वाटून घ्यायचं. वाटण वाटून झालंय शेंगा पण शिजून झाल्यात. तवर तुम्ही त्या देवला लाईट करून घ्या. वाटण बारीक वाटून घेतलंय आता खाली काढून घेते. शेरण्या शिजून झाल्या आता त्या वाटलेल्या वाटणात मिक्स करून घ्यायच्या. वाटलेल्या वाटणात आता शेरण्या सगळ्या मिक्स करून घेतल्यात. कढई गरम करून घेतली आता त्याच्यात एक उभं तेल टाकून घेतली. आता हे सगळं शेरण्या आणि वाटण वाटून घेतलेलं आता हे कढाला टाकून घ्यायचं. आपल्याला जेवढा रस्सा करायचा तेवढं त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं. त्या भाजीला ना सगळ्या आता उकळी आणून घ्यायची. आता त्याला उकळी आली आता खाली उतरून घेते. त्यांना आपल्या काळ्या मसाल्यात शेरण्या तयार झाल्यात. आणि अशा शहरात भेटत नाही या रानातच शेरण्या भेटतात. ना कुठं विकायला येत नाही तर कुठं शहरात ते आपल्या रानातली भाजी रानभाजी. आपली शेरण्याची भाजी एकदम भारी झाली. तुम्हाला आवडली तर लाईक करा.